10 मिनिटात होणारा नाश्ता मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी 3 चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये जिरे टाकलं आहे, हळद टाकली आहे, थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर ॲड केली. तुम्ही त्याच्यात टोमॅटो किंवा कांदा कापून पण टाकू शकता, एकदम छोटा छोटा, पण ते कसं चिटकत नाही ब्रेडला, त्याच्यामुळे मी नाही यूज करत. मग त्यानंतर ना पीठ जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे, जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे, मीडियम ठेवायचं. त्यानंतर ब्रेड दोन्ही साईडने भिजवून घ्यायचे आणि तळून घ्यायचं. खूप छान लागतं हे. शेजवान चटणी सोबत किंवा सॉस सोबत पण खाऊ शकता, खूप छान लागतं आणि इझी होणारा ब्रेकफास्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर मला काही प्रोडक्ट्स घ्यायचे होते मेकअपचे, त्यासाठी मी बाहेर चालले होते आणि खुशीला पण घेतलं होतं मी माझ्यासोबत, कारण की घरी कोणी नव्हतं तिला सांभाळायला. तर मग आम्ही दोघी जणी पटकन असं रेडी झालो, लगेच निघालो. आणि ते प्रोडक्ट्स घ्यायचे मी ते असं नोट करून ठेवलं होतं, म्हणजे तिथे गेल्यावर घाई गडबड नको व्हायला. आणि तिथे गेल्यावर क्लिप्स नाही घेतलं, म्हणलं नको, नाही का ते काहींना अलाउड असतं काहींना नाही. त्यानंतर आम्ही रॉयलमध्ये गेलो, तिथे पावभाजी आणि